ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। एकदा सेव धातू, कारण की याचा वापर आपल्याला करावा लागणार आहे. सेवेत, सेवेयाताम, सेवेरन, सेवेथाः, सेवेयाथाम, सेवेध्वम, सेवेय, सेवेवहि, सेवेमहि. ओके, याचा वापर आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, पहिलं वाक्य पाहूया आपण. वाक्य पाहूया आणि 21व्या धड्यातील काही धातु पाहूया आज. त्रयः, तीन गुरु, तीन लड़कियां और तीन वस्त्र यहाँ है. तीन गुरु, तीन मुली आणि तीन वस्त्र या ठिकाणी आहेत. मग बघा, गुरु पुल्लिंग म्हणून त्रयः गुरवः, कारण की आपण असं नाही म्हणू शकत त्रयः गुरुः, आहे का नाही? कारण की त्रय हा काय आहे? बहुवचन आहे. मग गुरु सुद्धा काय होणार? बहुवचन. त्रयः गुरुः, तिस्रः कन्याः, त्रीणि वस्त्राणि. अत्र इथे आहेत. मग तीन गुरु, तीन तीन सहा, 9 झाले, म्हणून संती. त्रीणि वस्त्राणि, वस्त्राणि इथे अत्र संती. गुरु पुल्लिंग, लड़कियां स्त्रीलिंग, वस्त्र नपुंसकलिंग. तीन छात्राओं को और तीन छात्राओं को, तीन छात्रों को, तीन छात्रों को और तीन छात्राओं को तीन पुस्तकें 3 बार दो. अरे बापरे. तीन मुलांना, तीन मुलींना तीन पुस्तकं 3 वेळा द्या. म्हणजे आपल्या डोक्यात जेवढं काही बुद्धी असेल सगळी एकदाच वापरायला सांगतायत. बर, आता देण्याची क्रिया होते, हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. मग देण्याची क्रिया होते, मग सगळ्यांची चतुर्थी विभक्ती होणार, कारण की देणाऱ्या 3 मुलं नाहीयेत, देणारा दुसराच कोणतरी. मग आपण त्याला घेऊया भवान. म्हणजे आप, तुम्ही 3 मुलांना, भवान. ठीक आहे, भवान दो. यच्छ, हे झालं मूळ वाक्य, म्हणजे सोपं वाक्य एवढं. भवान यच्छ, तुम्ही द्या. हिंदीमध्ये आप दो. आता या ठिकाणी दो आज्ञा आहे, मग यच्छताम नाही, यच्छतु, कारण की हा आत्मनेपदी धातू नाहीये. बरोबर, आत्मनेपदी असं तर सेवताम, सेवेताम, सेवंताम आपण तसा चालवला असता. तर हा आत्मनेपदी नाहीये, नॉर्मल साधा धातू आहे. बघा, तुम्ही द्या, काय द्या? 3 मुलांना. मग आता त्रिभ्यः, त्रिभ्यः छात्रेभ्यः. मग आता 3 शब्द सुद्धा आपल्याला काय माहिती पाहिजे. त्रिभ्य, त्रयः, त्रीन, त्रिभिः, त्रिभ्य असा तो चालला होता. 3 मुलांना आणि 3 मुलींना तिसृभ्यः, तिसृभ्यः. बघा काय चुकलं तर, तिसृभ्यः छात्राय, छात्राभ्यः अनेक असल्यामुळे छात्राभ्य, कारण की मुलींना छात्रा शब्द चालणार. पुल्लिंग असलं की छात्र, म्हणून झालं छात्रेभ्यः. स्त्रीलिंग असल्यामुळे शब्द चालणार छात्रा, म्हणून झालं छात्राभ्यः. 3 पुस्तके, त्रीणि पुस्तकानि.
कारण की पुस्तक नपुंसक लिंग शब्द आहे. 3 वेळा त्रिवारम यच्छतु. नाही कळलं तर विचारा. भवान जो आपल्याला मानावा लागतो, करता तुम्ही 3 मुलांना, त्रिभ्यः छात्रेभ्य, चतुर्थी का केली? देण्याची क्रिया असल्यामुळे, ते घेणारे असल्यामुळे त्यांची झाली चतुर्थी विभक्ती. आणि त्रिवारम, 3 वेळा त्यांना द्या. ये 3 छात्र त्रिवर्ग के लिए त्र्यंबक की सेवा करे. काय वाक्य? हे 3 मुलं धर्म अर्थ कामासाठी भगवान शंकराची सेवा करो. बघा, ये 3 म्हणजे जवळचे, ते त्रयः पुल्लिंग आहे, छात्राः एते त्रयः छात्राः त्रिवर्ग के लिए, आता के लिए आले, काहीतरी प्रयोजन आहे, प्रयोजन असलं की चतुर्थी येते, आठवा. त्रिवर्ग किंवा साठी असल्यामुळे चतुर्थी. जास्त डोक्याला ताण न देता 3 वर्गांसाठी, साठी आलं म्हणजे त्रिवर्ग शब्दाची काय होणार? चतुर्थी. राम रामाय, त्रिवर्ग त्रिवर्गाय, एते त्रयः छात्राः त्रिवर्गाय त्र्यंबकम, त्र्यंबकम कर्म असल्यामुळे द्वितीया. सेवेरन, कारण की 3 मुलं बहुवचनामध्ये आहे, कर्त्यानुसार क्रियापद होणार. कर्ता बहुवचनामध्ये आहे म्हणून क्रियापद सुद्धा बहुवचनामध्ये. मग सर सेवन ते का नाही झालं? कारण की करे अशी ही आज्ञा आहे. ठीक आहे, आज्ञा आहे म्हणून आपण आज्ञा विनंती, त्यासाठी आपण विधिलिंग लकार वापरायचं या ठिकाणी. शक्यतो आपण लोट वापरतो, कधी कधी विधिलिंग सुद्धा लोट सारखा वापरतात, दोघांमध्ये फरक नाही. बर, म्हणजे सर इथे जे सेवरांच्या ऐवजी सेवेताम होऊ शकतो ना. कसं काय बरं? लोट लकार सेवा करणे बोला तर आज्ञा आहे मग ना. बहुवचन आपल्याला घ्यावं लागेल त्याच्यामध्ये. सेवताम, सेवेताम, सेवंताम बघायला लागेल एकदा तुम्हाला. सेवंताम, सेवंताम हा घ्यायला लागेल ना. हा, बरोबर, तो सुद्धा आणि आपण सर, घेऊ शकतो. आणि सर येथे सर आपण त्रय गुरु, गुरु व येते म्हणजे हे तिसरं जवळचे, ही 3 मुलं सह त्याच्यामध्ये तवते. च च च वापरू शकतो ना. च अत्र असंती, च कशासाठी? म्हणजे त्रय गुरु तिसरं कन्या त्रिणी हा 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 वस्त्राणी. हा, ओ, च च च, असं हा हा हा, असं म्हणायचं सर. ओके ओके ओके, ओके. इथे पण वापरू शकतो. आणि सेकंडचं पण तसं. अच्छा, येस ओके येस ओके. येस. पुढे, त्रिवेणी में त्रिपथगा का जल शोभित होता है. त्रिवेणी में, मग त्रिवेणीसाठी शब्द काय गेलाय या पाठामध्ये? त्रिवेग, त्रिवेग आहे गया. त्रिवेणी शब्द गेलेला आहे बघा, त्रिवेणी. मग त्रिवेणी, आता हा त्रिवेणी. हा, त्रिवेणी शब्द कसा चालणार? नदी सारखा, कारण की त्रिवेणी. मग नदीची तृतीय सप्तमी विभक्ती होते, म्हणजे त्रिवेणी मध्ये त्रिवेण्या. गंगेचं जल शोभून दिसतं, असं वाक्य आहे. त्रिवेणीमध्ये गंगेचं जल शोभून दिसतं. मग त्रिवेणी नदी, नद्याम, त्रिवेणी त्रिवेण्याम, नदी त्रिवेण्या. नद्याम, सप्तमी. येणारे शब्द आपल्याला पुढे पण त्यांनी दिलेला आहे. त्रिवेणी त्रिवेण्याम त्रिपथगायाः, त्रिपथगा म्हणजे गंगा, आणि तिचं जल, मग सीता सीतायाः, सीतेचा किंवा सीतेचं. तसं त्रिपथगायाः गंगेचं पाणी शोभते. थोडेसे वाक्य कठीण कठीण झालेत बरं का हे, म्हणजे तुम्हाला सगळं पाठीमागचं पुढचं सगळं लक्षात घ्यावं लागतं. शोभते धातू गेलेला आहे शोभून दिसण्यासाठी. बर, या ठिकाणी काही आज्ञा वगैरे विनंती काय नाही, सत्य सांगतायत म्हणून वर्तमान काळ वापरलेला आहे. 3 कन्याए वेदत्रयी को 3 बार 3 प्रकार से पढे. आता या ठिकाणी आज्ञा आहे बघा. 3 मुली
तीन वेदांना तीन वेळा तीन प्रकाराने वाचोत. बघा, तिसरह कन्या हा पहिला झाला कर्ता. मग आपण म्हणूया पठेयुहू. सर पठेरन का नाही केलं? कारण की पठ धातू हा काय आहे? परस्मैपदी आहे, आत्मनेपदी नाही. आत्मनेपदी असता तर सेवसारखा चालला असता. तिसरह कन्या हा तीन मुली. वेदत्रयीम जसं सीता नदी नदीम या ठिकाणी करतायत काय वाचोत? वेदत्रयी. सो वेदत्रयीम त्रिवारम त्रिवारम अ, तीन प्रकार से. मग तीन प्रकारसाठी काय पाहिलं होतं आपण? त्रिधा. तीन प्रकार आणि त्रिधा. ओके, त्रिधा पठेयुहू. तीन मुली वेदत्रयीला तीन वेळा तीन प्रकाराने वाचोत. सहा. बघा, अ न दुगना खाओ न तिगना काम करो. ओ, चला हे कसं लिहिणार आपण? म्हणजे डबल खाऊ नका, म्हणजे दुप्पट खाऊ नका आणि तिप्पट काम करू नका, अशा प्रकारचं ते वाक्य आहे. बघा, अ त्रिगुण मा खादतु. आपण करता भवानच घेऊया. आपण आपण अ दुगुणा द्विगुणम द्विगुणम अन्नम. ओके, द्विगुणम का झालं तर ते आपण अन्नाचं विशेषण घेतोय. अरे, हम्म, द्विगुणम अन्नम आपण समजून घेतलेले. दुप्पट खाऊ नका म्हणजे काय? अन्न. द्विगुणम मा खादतु त्रिगुणम मा कार्यम करोतु. आता करता आपण दिलेला नाहीये, पण आपण अद्याहृत म्हणतात त्याला, आपण घेतलेला आहे. बघा, दुप्पट खाऊ नका, तिप्पट कार्य काम करू नका. सात. कितने वर्ष हुए जब उसने प्राण छोड़े थे? बापरे, कितने वर्ष हुए. कती. आता कती शब्द वापरल्यानंतर बहुवचन येते, हे तुम्हाला माहिती आहे, मागच्या पाठामध्ये आपण पाहिलं. कती वर्षांनी अभवन, किती वर्ष झाले. भवती आहे, अभवत झाले, अभवत अभवताम अभवन. तसं वर्षांनी असल्यामुळे झालं अभवन. कती वर्षांनी अभवन जब जेव्हा यदा उसने प्राण छोड़े थे. सह प्राणान, कारण की नित्य बहुवचन येतं. अ त्यज धातू अत्यजत, कारण की सह असल्यामुळे अत्यजत. आपल्याकडे त्यजसाठी कुठला धातू आहे का आत्मनेपदातला? तो असेल तर मग आत्मनेपदातलं वापरावं लागेल. कती वर्षांनी अभवन यदा सह प्राणान अत्यजत. किती वर्ष झाले त्यांनी प्राण सोडले. कळलं नाही तर तर विचारायचं. इथे वर्षाने जिथे आपल्याला शब्द दिले ना सर, समाहा. हो 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 हो. हा, त्यांनी स्पेसिफिकली सांगितले समाहा वापरायचा आहे. कति समाहा वर्षानि अभवन यदा सह प्राणान अत्यजत. उस स्त्री इन अक्षत और इन खिलों को यहाँ लाओ. मग आता आपण इथे कायम भवानच घेतोय बरं का. भवान आनय, तुम्ही घेऊन या. तुम्ही म्हणजे एकाला सांगतोय, म्हणजे आपण घेऊन या. काय? तीन स्त्रिया. तिसरं पुल्लिंग आहे दाराहा. तीन. हा, अ उस
सो ताहा. कळतंय का? त्या स्त्रियांना. ताहा दारा. ताहा का केलं? सा ते ताहा, ताम ते ताहा या ठिकाणी हे कर्म आहे का? तर आव्हान ता कर्ता. हा स्त्रीलिंगामध्ये आहे ना, मग दाराला कसा लागेल सर? पुल्लिंगाचा पाहिजे ना. दारा हा शब्द कसा चालतो हा? नित्य पुल्लिंगामध्ये ना. नाही हो, बघा. तुम्हीच बोले ना सर आता. दारान. थांबा थांबा थांबा. शब्द पुल्लिंग आहे पण ते चालतं स्त्रीलिंगाने. हम्म. हो, दारान. हो, शब्द पुल्लिंग आहे. मग तान दारान, त्या हा सर. स्त्रियांना. तान दारान, त्या स्त्रियांना. नंतर इन अक्षताओं को. एतान जवळचे असल्यामुळे एतान अक्षतान. एतान काय शब्द होता तो? लाज. काय शब्द होता? हा लाज म्हणजे किला. हा, तो सुद्धा पुल्लिंग शब्द आहे, बरोबर ना? हम्म. हा हा लाजान सर बरोबर. आनय. भवान आपण. तीन त्या. तीन कुठे दिलेले? फक्त ताहा आहे. त्या. भवान तान दारान एतान अक्षतान एतान लाजांच आणय. खिळे आण, तांदूळ आण आणि त्या स्त्रियांना घेऊन ये. बघा. वर्षा में रेत पर जल और फूल फूलों को देखो. वर्षा में. अ बघा. वर्षा. आपण पहिला कर्ता घेऊया. भवान. देखो. आपण असं म्हणू शकतो आता ईक्षताम. बरोबर. आज्ञा करताना आपण जर याला आत्मनेपदातला पदातला घेतला तर ईक्षताम. आणि जर परस्मै पदातला पश्य घेतला तर पश्यतु. तुम्ही किंवा आपण पहा. काय पहा? वर्षा में. वर्षासु. नित्य बहुवचनामध्ये. वर्षासु. रेत पर. सिकतासु. दोन्ही ठिकाणी सप्तमीच आहे. पावसामध्ये रेतीवर. काय म्हणतात पुढे? सिकतासु. आपण म्हणजे जल और फूलों को देखो. मग कसा शब्द चालतो? आपह. अपह सुमनसह. हा, सुमनसह लक्षात आहे. आपह. तर हम्म. हे वापरावं लागणार आहे, कारण की हे सगळे शब्द माझ्या पण पाठ आहे असं नाही. आप. अप. हम्म. अप शब्द आहे. अपह होणार बघा. अपह कारण की कर्म आहे, म्हणून हे थोडस जी वेगवेगळी रूप आहेत ती कधी कधी नाही लक्षात राहत किंवा पाठ करावं लागतं. हम्म. भवान वर्षासु सिकतासु आप फूलों को. हे सुमनसहच असावं. सुमनसह इक्षताम. सुमनस पण आपण पाहून घेऊया. सुमनस तर थोडस आहे माझ्या लक्षात. सुमनस. सुमनसह. ठीक आहे. कर्म असल्यामुळे. आणि च. आपण हा पावसामध्ये रेतीवर फुलं आणि काय जल पहा. ठीक आहे. बघा हा सगळ्यांनी लक्ष देऊन. नाही समजले विचारा. इक्षताम का केलं? कारण की इक्षताम हा आत्मने पदातील धातू आहे, म्हणून तो सेवताम सेवेताम असा वेगळा चालतो. अ झालं. ये अप्सराये हे. एताहा
अप्सरसः एताः अप्सरसः काय संती किंवा वर्तन्ते सुद्धा वापरू शकतो आपण. एताः अप्सरसः संती सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे. हम्म हे काय आहे? सगळ्या अप्सरा आहेत किंवा तुम्ही वापरू शकता वर्तन्ते. हम्म. हम्म हे सोपं होतं. पुढे बघा. अंजलीताई विचारा, नाही काय समजलं तर. वह गुरु की सेवा करे. सह, आता इथून पुढे सोपं आहे. सह गुरुम सेवेत. विधिलिंग वापरायचंय. हा धडा विधिलिंगासाठी आहे. तसं सेवेत होतं, तसं इथे सेवेतच राहणार. चला. मैं धन पाऊ. अहम धनम. लब धातू वापरायचा आहे. मग सेवचं काय होतं? सेवेय. तसं लबचं काय होणार? लभेय. अहम धनम लभेय. 13. वे बड़े और प्रसन्न हो. सह वर वाढण्यासाठी काय? वर्ध धातू आहे. वर्धेत तो वाढो. आणि मोदेत मोदेत कारण की सेवेत झालं म्हणून या ठिकाणी मुदच मोद होतं. मोदेत. वर्धच वर्धेत. तो वाढो आणि प्रसन्न हो. वह यहा सुख होवे. यहा अत्र सुखम वर्तेत. या ठिकाणी सुख असावं. आज्ञा, विनंती, इच्छा. येथे सुख असावं. बालक खेले और कूदे. कुठे मी? हा. बालक खेले और कूदे. बालकः खेल धातू आत्मनेय पदातील नाही, परस्मय पदातील आहे म्हणून खेलेत. आणि कूर्द धातू हा परस्मय पदातील आत्मनेय पदातील आहे म्हणून कूर्देत. बघा लक्षात येते का? खेल हा सामान्य धातू आहे म्हणजे परस्मय पदातला आहे म्हणून तो पठेत सारखा झाला. खेलेत, पठेत, खेलेत. आणि कुर्द हा सेव सारखा आहे, आत्मनेय पदातला आहे म्हणून कुर्देत. कारण की सेवेत अशा प्रकारचा अर्थ होतो. एकदा पुन्हा आपण वाक्य बघणार आहे. मग तुम्हाला त्यात काही डाऊट असेल तर आपण पाहूया. मैं देखू. त्यांनी सांगितलं इक्षच वापरा. अहम इक्षेय. मी पहावं. स्वतःलाच आज्ञा करतोय. बोलू. भाषेय. देन यत्न करू. यतेय. है ना? यत यत ते गेला होता. यतेय. नंतर शिकू. मी शिकावं. शिक्षेय. आता सगळीकडे अहम असल्यामुळे काय? सेवेयचं रूप बनणार. शिक्षेय. आणि आनंद करू. रमेय च. बघा तसं सेव झालं तसंच सगळ्यांची रूप बनणार आहेत. अहम इक्षेय, अहम भाषेय, अहम सेवे यतेय, शिक्षेय, रमेय च. ठीक आहे. पुढचं वाक्य बघा. चोर. चोरस म्हणूया आपण किंवा चौरह असा सुद्धा शब्द आहे. चोर तिगुणा चेष्टा करे. तिगुणा चेष्टा स्त्रीलिंग शब्द आहे म्हणून
त्रिगुणाः चेष्टाः, कारण की त्रिगुण हे सगळे काय आहेत? विशेषण आहेत. त्रिगुणः त्रिगुणाः चेष्टाः करे. करण्यासाठी काय आता आपल्याला पाहिलेलं नाही आपण, पण सांगूया तुम्हाला. कुर्यात. कुर्यात सदा मंगलम. कुर्यात. करो. क्रू धातू जो करोती, कुरुतः, कुर्वन्ती आपण चौथ्या पाठात पाहिलेला होता. करोषी, कुरुथः, कुरुथ, करोमी, कुर्वः, कुर्मः, त्याचं विधिलिंग लकारातलं रूप कुर्यात, कुर्याताम, कुर्युहू असं चालतं. एकदा तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा, हे अष्टाध्यायी.com किती महत्वाचं आहे आणि किती हँडी येते बघा. मुखपृष्ठम, धातुपाठ आणि काय आपल्याला कृ धातू पाहायचा आहे. कारण की करे हे त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे? विधिलिंग लकार सांगितले. मग कृ, मग आता कुठल्या गणातला धातू आहे? बघा, 8व्या गणातला धातू आहे. त्याचा नंबर काय? 10. आणि त्याचा अर्थ काय? करणे. मग आता बघा, आता हा जो धातू आहे यांनी काय दिले बघा वरती? उभयपदी. आतापर्यंत आपण काय बघितलंय? आत्मनेपदी आणि परस्मैपदी. पण काही धातू जे असतात ते कसे आहेत? उभयपदी. मग हा कृ धातू उभयपदी आहे. उभय शब्दाचा अर्थ आपण मागे पाहिला. उभय म्हणजे दोन. उभयपदी म्हणजे दोन्ही चालतो. म्हणजे पठती, पठतः, पठंती सारखा चालतो. तुम्ही बघू शकता इथं. करोती, कुरुतः, कुर्वन्ती आणि कुरुते, कुर्वाते, कुर्वते असा चालतो. आता किती लक्षात ठेवणार? मी तुम्हाला सांगेल की तुम्ही परस्मय पदामध्ये लक्षात ठेवा. मग हे बाकीचे येत नाहीत का? कमी येतात. ठीक आहे. मग आता क्रू धातू जो दोन्ही पदांमध्ये चालतो, मग त्याचं आपल्याला काय करायचं आहे? रूप बघायचे जे विधिलिंग लकारातले. मग तुम्ही इथं बघू शकता. कुर्यात, कुर्याताम, कुर्युहू, कुर्याः, कुर्यातम, कुर्यात, कुर्याम, कुर्याव, कुर्याम. मग तुम्ही काय करा? फक्त हे लक्षात ठेवा. कुठलं? कुर्यात, कुर्युहू, कुर्याम, कुर्याम. एवढं लक्षात ठेवा. कारण की प्रथम पुरुष एकवचन बहुवचन बहुधा वापरलं जातं आणि मध्यम उत्तम पुरुष उत्तम. एकवचन बहुवचन हे बहुधा वापरलं जातं. आत्ता तुम्ही काय लक्षात ठेवा? कुर्यात, कुर्युहू, कुर्यात, कुर्युः. कुर्याम, कुर्याम. एवढं लक्षात ठेवा आता. मग इथे काय येणार? कुर्यात. का? चोर एकटाच आहे. चोरः त्रिगुणाः चेष्टाः कुर्युः आणि पळून जावं. मग काय येणार? पळून जाण्यासाठी आपल्याला शब्द गेलाय पलायेत. आत्मने पदातला धातू आहे. आपण पाठीमागच्या पाठात बघितलंय असं मला आठवते. पलायते, सेवते सारखा. आणि इथे सेवेत म्हणून पलायेत. बर, पुढे. वह 3 बार स्पर्धा करे. ओके. आता कसं आहे, इथे थोडस आपण हे करावी करावी ह्या सगळ्याला काय घेतोय आपण? आज्ञार्थ घेतो. एवढं लक्षात ठेवा. ओके. हिंदीमध्ये कसं बोलणार भविष्यकाळ असेल तर? कधी कधी काय होतं, हे होतं सगळ्यांबरोबर होतं की ह्या लोट लकाराला कधी कधी काय वाटतं? हे लोट लकार म्हणजे भविष्यकाळ असला पाहिजे. बऱ्याच वेळा असं वाटतं. जसं आता इथे काय सांगतायत? त्याने 3 वेळा स्पर्धा करावी. मग आपल्याला काय वाटतंय? भविष्यकाळ आहे हा. करावी झाली थोडी, होणार आहे. पण ज्या ज्या वेळेला आज्ञा असते त्या त्या वेळेला आपल्याला लोट लकारच वापरायचा आहे किंवा विधिलिंग लकार वापरायचा आहे. सह तीन आज्ञा बार विधिलिंग. त्रिवारम स्पर्धेत. आणि जर आपण लोट वापरला तर स्पर्धेताम. लोकसह. बघा इकडे कुरू मध्ये कुरू वेगळा चालतो.
सेवभोग आहे, म्हणजे तुम्हाला एकदा रिकॅप होईल त्याचा. सेव हा सेवताम जो धातू आहे कसा चालतो बघा. लोट सेविताम लकारामध्ये सेविताम सेवताम, सेवेताम, सेवंताम, सेवस्व, सेवेथाम, सेविताम सेवध्वम, सेवई, सेवावहे, सेवामहे. मग आपण लोट लकाराचंही रूप त्या ठिकाणी लिहिलं, स्पर्धेताम. आणि इथे कसा चालतो, सेवेत, सेवेयाताम. आपण स्त्रीलिंग लकाराचं रूप सुद्धा त्या ठिकाणी लिहिलं. म्हणजे विधिलिंग आणि दोघांमध्ये आता आपण भेद करत नाही. मग तुम्ही स्पर्धेत म्हणा, त्याने करावी, किंवा स्पर्धेताम म्हणा, स्पर्धा केली पाहिजे असं म्हणा. काय करावी आणि केली पाहिजे, काय फरक आहे? मी आंघोळ करावी आणि मी आंघोळ केली पाहिजे, काय फरक आहे? फक्त दोन शब्दांचा फरक आहे, अन्यथा नाही. वह 3 प्रकार से आशंका करे, सह त्रिविध. बरोबर ना? हम्म. त्रिविध का त्रिविधा? 3 प्रकार से हा, प्रकारसाठी आपण काय म्हणतो? अ 3 प्रकारांनी त्रिधाच येणार. हाँ सर. त्याने तो 3 प्रकाराने काय शंका करोत. 3 प्रकारची नाही, 3 प्रकाराने. शंका एकच आहे, पण त्याने 3 प्रकाराने ती मांडावी. तर त्रिधा शंकेत. शंक धातू गेलेला आहे आपल्याला, बरोबर. स्पर्ध, स्पर्धेत. शंक, शंकेत. 3 प्रकारांची म्हटलं असतं तर आपण म्हणलं असतं त्रिविध. पण या ठिकाणी काय म्हणतात? तीन तीन प्रकार से प्रकाराने, 3 प्रकार से. हम्म. वह भिक्षा मांगे, सह. थोडे पॉवरफुल झालेत बरं का सेंटेन्स. आता तुम्हाला सगळंच त्या पाठातलं दोन्ही पानं असे समोर पाहिजेत. हम्म. आणि तुमच्या समोर काय पाहिजे? अष्टाध्यायी.com. जर तुमचा पाठ नसेल तर ठीक आहे, बरोबर सर. ते तुम्हाला सोडवता येईल. कारण की आता ही डिफिकल्टी लेवल लेवल 5 च्या वर गेली. ओके सर. ओके. हा. बरोबर. सह भिक्षेत. हम्म. ओके, 3 बार झालं. ठीक आहे. शंका असेल तर विचारा कुठेही या ठिकाणी. सर एक ठिकाणी आहे सर. बोला बोला ना. सर ते याच्यामध्ये ना सर य यहा दिलेले ना हा, यहा, येथे, येथे. यहा लाओ. हा, अत्र यहा आणय. लाओ. हा तर अत्र. अत्र. हा. ओके ओके, इथे अत्र पाहिजे का? ओके, अत्र आणय. भवान तान दारान एतान अक्षतान एतान लाजांच अत्र आणय. यहा लावो. नंबर 8. हा, यहा लावो, अत्र यहा. ते सोडून दुसरं थोडा अभ्यास करा, वाढवा. जसं जसं पुढे जातो बघा. सो खूप डिफिकल्ट म्हणजे वेळ जास्त लागते आणि एकदम एकांत बसायला लागते. हा, पण मग तुम्हाला आल्यानंतर त्याचा आनंदही मोठा आहे. आनंद होतो, ही गोष्ट खरी आहे सर. पण आणि ते वेळ हेच लागते. हा. हेच गीतेमध्ये आहे. हम्म. सेव धातू त्यासारखेच इतर धातू ज्या ज्या ठिकाणी आलेले आहेत आपल्याला पाहायला मिळू शकतात. आपण आता जानेवारी पासून एक रविवारचा सेशन घेणार आहोत गीतेवरती, फ्री. दर रविवारी एकदा. त्याच्यामध्ये आपण जे काही शिकलो ना, एकेका श्लोकाचा आपण अभ्यास करायला घेणार आहोत आता. म्हणजे आता आपल्याला काय झालंय, माहिती सगळे कानावरून सगळे गेलेले आहे, पण ते थांबलेलं नाही इथे. म्हणजे थांबायसाठी काय, आपल्याला प्रॅक्टिस करावं लागणार आहे. मग ती प्रॅक्टिस प्रॅक्टिस दर करा. रविवारी 1 तास आपण फक्त गीतेतले श्लोक त्यांना फोडायचं, त्याच्यातले व्याकरणाचा अभ्यास करायचा, जे आपण शिकलेलो आहे त्याचा. आता व्याकरण आपण सगळंच नाही शिकलेलं आहे, त्याच्यामुळे एखाद्या श्लोकातलं सगळंच नाही येणार. पण जेवढं शिकलेलं आहे तेवढं, किंवा असेच आपण श्लोक घेऊ
ज्याच्यामध्ये आपल्याला सगळं माहिती. जसं आपण मागे श्लोक पाहिला होता, तो याम अहम सततम चिंतयामी, त्याच्यातले सगळे शब्द आपल्याला माहित होते. तसं गीतेमध्ये असे अनंत श्लोक आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला सगळे शब्द माहिती आहे. ठीक आहे. जसं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदा आत्मानं सृजामी अहम. अख्ख्या श्लोकातले सगळे शब्द माहिती, असे भरपूर श्लोक आहेत. सोपे सोपे. आपण त्याचा अभ्यास करूया. इकडे तिकडे जाण्यापेक्षा डायरेक्ट गीतेचा आपण अभ्यास शरणागती घेऊया. मग जे आपण तर शिकलेलं असं आहे, असं तर एकच एक श्लोक द्यायचा, त्याच्यावर मग दर रविवारी एकच पुढच्या श्लोक किंवा एक पूर्ण हा, झाला, सगळ्यांना सगळा समजला, पुढचा पुढचा हा असं एक समजेपर्यंत पुढे अगोदर जायचं आणि तुम्हीच अभ्यास सोडवायचा करायचा. येतो. मी फक्त तुमच्या पुढे श्लोक देईल. ज्या ज्या संध्या ओके. शिकलेत त्याला विभाग करायचा. तुम्हाला नाहीच विभाग. जमलं तर मी मदत करणार. असं हा आपण हा. करूया 1 ओके. तारखेपासून. जॅन पासून. ठीक आहे. नवीन उपक्रम. लगेच जॉईन व्हा. पुढच्या धड्याचे धातू फक्त पाहूया आपण. आणि यात काही शंका असतील तर बघू.